शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर काल डीप क्लिनिंग केली होती. आज म्हणलं चला डबे वगैरे सगळे कुरड्या पापड्या लई दिवस झालं बघितलं नव्हतं, आज थोडंसं स्वच्छ करून ठेवूया. आणि तितक्यात काय लाडूला सगळं समोरच दिसत होतं. आई बनव ना, आई बनव ना. मग अर्धा तास ऐकल्यानंतर आईला शेवटी बनवायला घ्यावंच लागलं. तर त्याला जे जे पाहिजे होतं, जे जे बनव म्हटलं ते तितकं त्याला मी तळून देत आहे. तर याच्यामध्ये आहेत तांदळाच्या चकल्या, नळ्या, उडदाचे पापड समर्थला आवडतात म्हणून त्याच्यासाठी तळलेला आहे. त्यानंतर स्वयंपाकाला घेतलं तर छान असं मी आज लोखंडाच्या कढईमध्ये ना कारलं बनवलेलं आहे, मस्त असं न शिजवता, चिंच गूळ काही न वापरता. त्यानंतर ज्वारीच्या 2 भाकरी बनवून घेतल्या. सगळे कामं झाल्यानंतर मग मी पोटाची सोय करते. तर याचा मोठा ब्लॉग मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे. आणि काल मी वर उडदाचे पापड उन्हाला ठेवले होते, ते अर्धे गायब झाले, ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि टम्म अशी ज्वारीची भाकरी फुगली, त्याचा आनंद तर काही वेगळाच असतो. त्यानंतर जेवणाचं ताट वाढवून घेते आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मला एकदम व्यवस्थित ताट कसं भरावं लागतं हे असंच आहे बघा दररोज. तर प्रत्येक व्हिडिओच्या मागे किती कष्ट असतात हे तुम्ही अंदाज लावू शकता या ठिकाणी. एक एक पदार्थ बनवायचा, नंतर आजचं जेवणाची थाळी तुम्हाला दाखवायची. तर चला काय काय हे सांगते. भाकरी आहे, कारल्याची भाजी, डब्याला बनवलेली मसुरीची डाळ, पापड, शेव, खारी बुंदी आणि चपाती, लिंबू. भाकरी